नमस्कार मंडळी. मार्च महिना आला की प्रत्येकाचीच आर्थिक नियोजनासाठी गडबड चालू होते. तर यातच आपण हे सुद्धा पाहायचं आहे की इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी खूप लोकांचा फोन येतो. टॅक्स कसा वाचवायचा, टॅक्स कमी कसा करायचा. एक लक्षात घ्या, गव्हर्नमेंटने इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी काही गुंतवणुकी किंवा काही खर्च दिलेले आहेत, की जे ठराविक असे खर्च आहेत की त्यात जर तुम्ही गुंतवणूक केली किंवा ते खर्च केले 31 मार्च पूर्वी, तरच आपल्याला आपल्या उत्पन्नातून त्याची वजावट दिली जाते किंवा ते डिडक्शन आपल्याला मिळत असतं. सामान्यतः जे सर्वांना माहिती आहे त्या गुंतवणुकीची लिस्ट मी या व्हिडिओत स्क्रीनवर देतोच आहे. हे सोडून, या गुंतवणुकी सोडून ज्या सामान्यपणे माहिती नाहीत अशा जर गोष्टी आपण पाहिल्या, जसं की मेडिक्लेम असेल. मेडिक्लेममध्ये स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी 25,000 पर्यंतचं प्रीमियम, तसंच आई वडील जर ज्येष्ठ असतील तर त्यांच्यासाठी 50,000 पर्यंतचं प्रीमियम, या दोन्हीची आपल्याला सूट मिळत असते. त्यानंतर एज्युकेशन लोन असेल, एज्युकेशन लोनचं जे काही आपण इंटरेस्ट भरतोय, याला आपण 8 वर्षापर्यंत एज्युकेशन लोनवरचं जे इंटरेस्ट आहे त्याला 8 वर्षापर्यंत आपण त्या इंटरेस्टची सूट घेऊ शकतो. त्यानंतर स्वतः असेसी किंवा करदाता अपंग असेल तर त्याला 75,000 ते 1,25,000 इतकी सूट त्याला उत्पन्नातून दिली जाते. स्वतः नंतर कुटुंबातील अशी व्यक्ती जी आपल्यावर अवलंबून आहे आणि ती सुद्धा अपंग असेल तर त्या व्यक्तीसाठी सुद्धा आपल्याला 75,000 ते 1,25,000 पर्यंतची सूट मिळत असते. तसंच जे ठराविक आजार आहेत जे इन्कम टॅक्समध्ये दिलेले आहेत किंवा ज्याचं डिक्लेरेशन, ज्याच्यासाठी सर्टिफिकेट आपल्याला घ्यावं लागतं, अशा आजारासाठी आपण स्वतःवर किंवा कुटुंबातल्या आपल्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीवर जर खर्च केला तर अशा आजाराच्या खर्चासाठी सुद्धा 40,000 पासून 1,00,000पर्यंतची सूट इन्कम टॅक्समध्ये आपल्याला दिली जाते. या व्यतिरिक्त आपण ATG मध्ये डोनेशन, ज्या संस्था आहेत, अधिकृत संस्था, अशांना जर आपण काही डोनेशन दिलं तर त्या डोनेशनची सुद्धा सूट मिळत असते. त्याचबरोबर ज्या व्यक्तीला HRA मिळत नाही आणि जी व्यक्ती घर भाडं भरत असते, अशा व्यक्तीला ATGG या कलमाखाली 60,000 पर्यंतचं घर भाडं माफ आपल्याला उत्पन्नातून होत असतं. याचबरोबर जे पगारदार व्यक्ती आहेत, सॅलराईड एम्प्लॉई, त्यांनी काय करायचंय, त्यांनी HRA जर आपल्याला कंपनीतून मिळत असेल तर त्याच्यातून बेनिफिट घेण्यासाठी आपलं जे घर भाडं आहे याचं डिक्लेरेशन किंवा याची कागदपत्र 31 मार्च पूर्वी कंपनीला द्यायचे. तसंच लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स असेल किंवा बाकीचे परक्विजिट असतील, याच्यासाठी जे काही डिक्लेरेशन कंपनीने मागितलं असेल ते 31 मार्च पूर्वीच द्या आणि आपला TDSचा जो कपात होतोय तो तुम्ही कमी करून घ्या. त्यानंतर जे व्यावसायिक आहेत, व्यावसायिकांनी रोख रक्कम हाताळताना काळजी घ्यायची. इन्कम टॅक्समध्ये जर आपल्या खर्चावर जर काही TDS होत असेल तो TDS त्यांनी वेळेत भरायचा आहे. प्रोफेशनल टॅक्स असेल त्याचं पेमेंट त्यांनी वेळेत करायचं आहे. PF ESIC जे देणी आहेत आपल्या, त्या सुद्धा त्यांनी वेळेत द्यायचे. या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं की ज्येष्ठ नागरिक किंवा शेतकरी बंधू असतील, काही शेतकऱ्यांचं तर पूर्ण उत्पन्न इन्कम टॅक्समधून माफच आहे, पण काही व्यक्ती अशा आहेत की ज्यांना ठेवीवर व्याज मिळत असतं. आता ज्येष्ठ नागरिक असतील किंवा शेतकरी बंधू, ठेवीवरचं व्याज जर आपलं 40,000पेक्षा जास्त असेल, 40,000पेक्षा जास्त आणि 2.5 लाखापेक्षा कमी इतकं जर आपलं व्याज असेल तर तुम्ही फॉर्म 15GH जो आहे तो आपल्या बँकेत किंवा संस्थेत द्यायचा आहे, जेणेकरून TDSची जी कपात आहे, व्याजावर केली जाणारी TDSची कपात आहे ती आपली बंद होईल आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यापासून आपण वाचू शकतो. तर ही खबरदारी आपण घ्यायची. त्याचबरोबर जे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात त्यांनी काय करायचं, त्यांना 1 लाखापर्यंतचा लॉंग टर्म कॅपिटल गेन माफ आहे, तर त्यांनी आपले शेअर्स जे लॉंग टर्ममध्ये आहेत ते विकू शकता आणि 1 लाखापर्यंतचा गेन माफ करून परत तेच शेअर्स तुम्ही दुसऱ्या दिवशी खरेदी करू शकता. दुसरी किंवा पुढची महत्वाची गोष्ट, ज्यांनी घर
कर्ज काढलेलं आहे, होम लोन काढलेलं आहे, त्यांनी आपल्या बँकेकडून, संस्थेकडून होम लोनचं सर्टिफिकेट घ्यायचं आहे आणि ते पगारदार असतील तर त्यांनी ते आपल्या एम्प्लॉयरला द्यायचं, किंवा जे बिझनेसमन असतील त्यांनी ते वेळीच घ्या. किती व्याज आपण भरलेलं आहे, किती मुद्दल आपली जाते, या सगळ्याची टोटल घ्या आणि येणाऱ्या 31 मार्च पूर्वी आपल्याला ज्या गुंतवणुकी कराव्या लागणार आहेत त्या वेळीच करा. धन्यवाद.